नमस्कार. मी CA तेजश्री विश्वजित करंजले पाटील, भारतीय जनता पक्ष आणि RPI आठवले गट यांच्या युतीतर्फे अंबरनाथ नगराध्यक्षपदाची उमेदवार. राष्ट्रपती पदावरून निवृत्त होण्यापूर्वी राष्ट्राला उद्देशून केलेल्या भाषणात आदरणीय प्रतिभाताई पाटील म्हणाल्या, करप्शन इज द एनिमी ऑफ डेव्हलपमेंट अँड गुड गव्हर्नन्स. भ्रष्टाचार हा विकासाचा आणि चांगल्या प्रशासनाचा शत्रू आहे. याचे चांगले उदाहरण म्हणजे अंबरनाथ शहरातील मागील 30 वर्षांचा काळ. आपल्याला माहीत नसेल तर मी सांगू इच्छिते की अंबरनाथ नगर परिषदेला दरवर्षी शासनाकडून जवळपास 600 करोड रुपयांचा निधी येतो. त्या व्यतिरिक्त अंबरनाथ नगर परिषदेचे स्वतःचे उत्पन्न 100 कोटींपेक्षा जास्त आहे. हा सगळा निधी नागरिकांच्या आणि शहराच्या विकासासाठी खर्च होणे अपेक्षित आहे. पण वर्षात 700 कोटी रुपयांचा खर्च होऊनही आपल्या नागरिकांच्या नशिबात काय आले तर अंबरनाथचे खड्डेमय रस्ते, रस्त्यांच्या कडेने पडलेला कचरा, रासायनिक पाण्याने वाहणारी गटारे, वायू प्रदूषण, रेल्वे स्थानकाच्या बाहेरील वाहतूक कोंडी, उद्यानांची दुर्दशा, भटक्या कुत्र्यांच्या टोळ्या आणि गुन्हेगारी. यादी खूप मोठी आहे आणि आम्हाला ती माहिती आहे. कारण ह्या सगळ्याचा परिणाम सगळ्या अंबरनाथकरांना भोगावा लागत आहे. असं म्हटलं जातं की अ नेशन कॅनॉट राईज व्हेन इट्स फाउंडेशन इज रूटेड इन करप्शन. अंबरनाथ शहराच्या बाबतीत हे विधान लागू पडतं. अंबरनाथ शहराचा पाया गेली 30 वर्षे भ्रष्टाचाराने पोखरला आहे. म्हणून दिनांक 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या नगराध्यक्षपदासाठी निवडणुकीत उभे राहताना आदरणीय प्रधानमंत्री श्री नरेंद्र मोदी साहेबांचा आदर्श बाळगून मी शपथ घेतली आहे. मैं ना खाऊंगी ना खाने दूंगी. आज 9 डिसेंबर रोजी आंतरराष्ट्रीय भ्रष्टाचार विरोधी दिनी अंबरनाथचे सजग नागरिक म्हणून तुम्ही सगळ्यांनी शपथ घ्या की अंबरनाथच्या विकासासाठी दिनांक 20 डिसेंबर रोजी होणाऱ्या निवडणुकीत मी माझे मत भ्रष्टाचाराला देणार नाही. जय हिंद. धन्यवाद. भारतीय जनता पक्ष आणि RPI आठवले गट युतीच्या उच्च शिक्षित उमेदवार चार्टर्ड अकाउंटंट सौ तेजश्री विश्वजित करंजुले पाटील यांना व त्यांच्या सहकाऱ्यांना कमळ निशाणी समोरचे बटन दाबून प्रचंड बहुमतांनी विजयी करा.